वेगळ्या टेक्नॉलॉजीनी जाणार आहे लालबागला. तुमच्यात हिंमत असेल तर शोधून दाखवा मला. मी जेव्हा लालबागला जाणार असेल तेव्हा तुम्हाला सांगून जाईन आणि मी तुम्हाला खुला चॅलेंज देईन की मला शोधून दाखवा लाल. काही बोलू नका भाऊ, मी लालबागला मी नाही, माझ्यात एवढी हिंमत नाही की मी लालबागला येईन. आणि अरे हा बोलायची गोष्ट राहिली, आपला रोशन गेलेला पोरांना घेऊ नका लालबागच्या दर्शनाला. त्याला कोणीतरी ओळखला माझ्या ब्लॉग बिग मध्ये, त्याला बघितलं असेल श्रीमान फॅमिली मेंबर, त्यांनी ओळखला. अख्ख्या ग्रुपला VIP दर्शन लालबाग मध्ये एवढ्या गर्दीत. काय बोलतो? हा, आणि ती पोरं येऊन मला सांगत होती, अरे म्हणजे श्रीमान, अरे भावा काय विषय, म्हणजे तुला बघून दर्शन दिलं तर ठीक आहे, चल भाई तुझ्या सोबत असतात त्यांना बघून VIP दर्शन मिळते म्हणजे काय करावं, तसा आनंद त्यांना. छान वाटलं. पण मी आत्ता लालबागला नाही चाललोय, तुमची शपथ मी लालबागला नाही चाललोय आत्ता. मला माझं करंटचं काम आहे, आम्ही एका ठिकाणी जाऊन येतो, पण लालबागला नाही चाललोय. खोटं नाही बोलणार, नाही तर तुम्हाला तुम्ही जातील, तुमचा टाइम आहे. पण माझं इच्छा आहे लालबागला जायची. पण मी एक वेगळ्या टेक्नॉलॉजीनी जाणार आहे लालबागला. तुमच्यात हिंमत असेल तर शोधून दाखवा मला. मी जेव्हा लालबागला जाणार असेल तेव्हा तुम्हाला सांगून जाईन आणि मी तुम्हाला खुला चॅलेंज देईन की मला शोधून दाखवा लालबागला. नाडा खुल्ला चॅलेंज. इच्छा गावात आपल्याला साधे गरुडा भावा लालबागला जाण्यासाठी एक प्लॅन केलाय, असता खत्री प्लॅन आहे ना. येडा होशील भाऊ. आजा देख लेंगे. असे डरावण्याची ऍड करू नका, नाही तर मी येणार नाही. हाफ पॅन्ट आणि बनियानवर येऊ का? बापरे, चॅलेंज करू नका बोलताय. बापरे देवा, फुल लुकअप करून येणार आहे का? अरे भाई तुम्ही येडेवाली, येडे म्हणजे पिसलाल. रम्या बनून येणार तुमच्या बाजूनी मी ना असं चालेल आणि मी तुम्हाला आवाज पण देईल, अरे बाळा बरंच नाही रे, असं काहीतरी आवाज देईल आणि तुम्ही अरे नाही काका ठीक आहे, काही विषय नाही असं करतील, पण तुम्ही ओळखू नाही शकणार ब्रो. काच. पण आता नाही, वेळ आहे अजून. मी विचार करतोय 5 दिवसाचे गणपती झाले का प्लॅन करूया. आता कशा सगळ्यांना सुट्ट्या आहेत, कुत्र्यासारखी गर्दी आहे. 5 दिवसाचे गणपती झाल्यानंतर थोडं जरा रिलॅक्सेशन मिळू शकतं. मागच्या वर्षी गेलोय भाई, त्या लोकांनी जी व्यवस्था केलेली, आपल्या मुंबईचा राजा ना, मुंबईचा राजा यांनी व्यवस्था केलेली भावनो, खतरनाक रे. म्हणजे मला नेला आणि काढला सुद्धा त्यांनी. त्यांचं आलंय आमंत्रण? नाही, त्यांचा आहेच ते तर भाई, म्हणजे खतरनाक, त्यांचं म्हणजे खतरनाकच. 2 ठिकाणी गेलेलो ना अभि. हो, त्यांचं पण आहे दोन्ही ठिकाणी. हा, मुंबई. अरे यावेळेस लालबागच्या राजाचं पण आहे, मनापासून आहे. आणि ते पण लफडा काय आहे की भीती वाटते. भीती वाटते. मागच्या वर्षी 2 बाप्पांचं दर्शन झालं. लालबागच्या राजाचे काही आपली माणसं आहेत ना, ती सज्ज झालेली की श्रीमान इथून येणार आहे, आणि आम्ही पळालो घरी. पळालो म्हणजे सिच्युएशन तशी होती ना, पळणंच होतं म्हणून. आणि कसं आहे का, आता मी किती डेअरिंग झाली ना, तरी तिथे जेव्हा म्हणजे मी कधीच इमॅजिन नाही करू शकत रे अभि. हे काय मला कळत नाही, वर्षानुवर्ष वाढत चाललंय. हा काय कुठे असं नाही की कमी होतंय का काय भाई, हे कुठलं प्रकारचं प्रेम आहे. म्हणजे लोकांना असं जेव्हा कळतं मी येणार आहे, ते असे म्हणजे आपण नाही का जत्रे बित्रेमध्ये आपली आई बाप हरवल्यावर आपण कसे शोधतो आई बापाला, असे वेडेवाणी शोधतात मला. आई शपथ, मी कुठलं म्हणजे मी मागच्या तरी म्हणजे ह्या जन्मी नाही मी बोलत, मी मागच्या जन्मी पक्का कोणतरी देवबीव काहीतरी असेल रे, मी पक्की पुण्य केलेत काहीतरी, आणि ते माझ्या नशिबी आले काहीतरी. खतरनाक रे बाबा, डेंजर आहे. मला जी तुम्ही फिलिंग देता ना, ती मी खरंच मी जेवढं बोललेल तेवढं कमी आहे रे. असं वेगळंच आहे भाई, प्रेम आहे का काय आहे देवालाच माहिती. माझ्यात तुम्ही काय बघितलं, एक नॉर्मल लुख्खा माणूस. माझा एक मित्र मला बोललेला एक टायमाला की तुला बघून तुझ्याकडे 1% अट्रॅक्शन पण वाटत नाही, म्हणजे तुझ्यात काय आहे असं वाटत नाही. अशा पर्सनॅलिटीला तुम्ही इतकं प्रेम कसं देऊ शकता, हीच मोठी गोष्ट. च्या आईला कमाल आहे रे खरंच.